खानगाव नगरीच्या पवित्र वैकुंठधाममध्ये कैलासवासी दिलीप शेठ राजाराम गांजाळे यांच्या दशमीच्या निमित्ताने उपस्थित सर्व जनसमुदाय आणि दुःखित अंतःकरणाने जमलेले त्यांच्या परिवाराचे सर्व पाहुणे आणि आपतेष्ट मित्र परिवार. दिलीप शेठच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1985-86 च्या दरम्यान वयवर्ष 16-17 असताना त्यांनी आपला शालेय जीवनामध्ये त्या ठिकाणी विराम घेतला आणि आपले मेवणे असते वसंत चासकर यांची शेती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी खानगाव नगरीमध्ये पाऊल टाकले आणि या परिसरात आल्यानंतर शेती करत असताना शेतीला जोडधंदे म्हणून त्यांनी अतिशय अनेक व्यवसाय केले. त्यामध्ये वीटभट्टी व्यवसाय असेल, किराणा व्यवसाय असेल, हुंडेकरी व्यवसाय असेल आणि प्रगतशील शेतकरी म्हणून आज या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारी संस्था असतील, सर्व यामध्ये त्यांनी अतिशय आपला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी ठसा उमटवलेला आहे. त्यांचे पत्नी सुरेखाताई या देखील या गावामध्ये उपसरपंच राहिल्या. त्याचप्रमाणे बाजार समिती देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आमचे मित्र असतील अभिजित हे देखील नवीन तरुण या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये त्यांना बिनविरोध संधी मिळाल्यानंतर अतिशय चांगलं काम केलं. त्याच पद्धतीने आमच्या मनसर नगरीमध्ये त्यांचे बंधू कैलास राजाराम गांजाळे हे देखील त्या परिसरामध्ये गेले 25-30 वर्ष मनसर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून असेल, सरपंच असेल, कुलदैवत भैरवनाथ यात्रा कमिटीचा अध्यक्षपद असेल, विकास संस्था, विकास संस्थाच्या चेअरमन संचालक पद अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले. त्यांचे दुसरे बंधू देखील बाजार समितीमध्ये, मनसर बाजार समितीमध्ये गेली 25-30 वर्ष संचालक म्हणून विराज शेठ असतील, माऊली शेठ देखील मुंबईमध्ये फ्रूट मर्चंट व्यवसाय करतात. म्हणजे अतिशय चांगलं कुटुंब समाजामध्ये, जडणघडणीमध्ये, विकासामध्ये सर्व ठिकाणी एक आपलं चांगलं कामगिरी करणारे हे कुटुंब. त्याचप्रमाणे गांजाळे परिवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता नगराध्यक्ष देखील आमच्या राजेश्वरीताई असतील, आदर्श सरपंच दत्तभाऊ असतील, लक्ष्मणराव गांजाळे असतील. म्हणजे या परिवाराला एक समाजाची नाळ जोडलेली आहे आणि असा हा परिवार समाजामध्ये ज्यावेळेला काम करतो आणि आपल्यामधून अचानक निघून जातो त्यामुळे आपल्या सर्वांना दुःख होणे साहजिक आहे. त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मी लोकनेते किशोररावजी बांधकेले विविध कार्यकारी सोसायटी, अखिल भारतीय मराठा महासंघ, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा गरुड प्रतिष्ठा, त्याचप्रमाणे लांडेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच दिलीप शेठच्या मावसबहीण संगीताताई शेवाळे यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.